काय सुकून आहे सांगू, काय सुकून आहे याच्यामध्ये. पप्पांना फोन केला, पप्पांना म्हटलं मी स्वेटर नाही आणला, स्वेटर आणि कानाला बांधायला काहीतरी घेऊन या. आणि मला असं वाटतंय की एखाद्या दुश्मनावर पण अशी वेळ येऊ नये जी माझ्यावरती आहे. माझा म्हणजे मी उतरली आहे गाडीतून, अजून माझी गाडी नाही आली आहे मला घ्यायला, प्लस माझ्याकडे स्वेटर नाही आहे आणि फॉर्च्युनेटली मी शूज आणि सॉक्स घातले. ते माझ्यासाठी खूप खूप मोठं काम मी केलं आहे. कारण नॉर्मली मी चप्पल घालून येते गावाकडे येताना, पण फर्स्ट टाईम नाही पण शूज आणि सॉक्स घातले, ते एक गोष्ट बरी आहे. आणि ते इमॅजिन करते टू व्हीलरवरती बसल्यानंतर कशी मी कुठं करणार आहे, मला ते इमॅजिन करून आताच थंडी असते. इथं तर खूप थंडी आहे. मी घरी गेल्यानंतर मस्त मस्त गरम पाण्याने आंघोळ करून झोपणार आहे. आणि आतासाठी बाय बाय, टाटा. सो पप्पा आले होते मला घ्यायला. पप्पांना सांगितलं होतं येताना शॉल आणि स्वेटर घेऊन या, त्यांनी ते घेऊन आले. मी शॉल घेतली अंगावरती आणि मला एवढी थंडी वाजत होती. जसं जसं गाडीचं स्पीड वाढत होतं तशी मी कुडकुड करत होते आणि मी चालले होते माझ्या घरी. तर घरी जात असताना रस्त्यामध्ये खूप सारी गंमत झाली. खूप जॉगिंगला जात होते लोक, त्याच्यानंतर घरकाम करत होते, त्याच्यानंतर शेतामध्ये काम करत होते. मी म्हटले हे लोक एवढं काम करत होते आणि मी थंडीने कुडकुड करत आहे. त्याच्यानंतर मी दाखवते तुम्हाला गुलाबी सकाळी वातावरण गावचं एवढं छान असतं. आणि मी जस्ट ड्युटीवरून डायरेक्ट आले. ओ बेबी छान आहे तो, जेव्हा मला लय थंडी वाजते. अगोदर 4 पाय होते, आता त्याला 3च पाय आहे, तरी पण त्याच्या अंगात मस्ती होती, रशीच आहे तो. खूप छान आहे, खूप क्यूट. त्याच्यानंतर मी गेले माझ्या घरात. पप्पा ऑलरेडी थंडीने कुडकुडून आले होते, शेकत बसले होते आणि मी पण शेकत बसले. खूप छान होतं आणि मला घरी गेल्यानंतर खूप छान वाटतं.